रविकांत तुपकरांनी पीक विम्यासाठी आज पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली। बुलढाणा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांसह दिला ठिय्या। कृषी मंत्री माननीय नामदार ॲडव्होकेट माणिकरावजी कोकाटे, कॅबिनेट मंत्री नामदार आकाशजी फुंडकर यांच्याशी रविकांत तुपकरांची फोनवरून चर्चा। बुलढाणा जिल्ह्यात AIC पीक विमा कंपनीने गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत पात्र असलेल्या व चुकीचे कारण दाखवून अपात्र केलेल्या 1,26,269 शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याचा मोबदला दिला नाही। त्याचबरोबर खरीप हंगामात चुकीचे कारणे देऊन अपात्र केलेल्या 70,831 शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे कंपनीने मान्य केले आहे। त्या शेतकऱ्यांनाही कंपनीने अद्याप पीक विम्याचा मोबदला दिला नाही। पीक विम्यापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 233 कोटी 83 लक्ष रुपये रक्कम मिळणे अद्यापही बाकी आहे। तातडीने ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी अशी आमची आग्रही मागणी रविकांत तुपकरांनी लावून धरली आहे। सन 2023चा बुलढाणा जिल्ह्यातल्या 2 लाख शेतकऱ्यांचा 233 कोटीचा पीक विमा अजूनही बाकी आहे। 2023, 2024 आता 2025 उजाडलं तरी सुद्धा हा पीक विमा मिळालेला नाहीये। कंपनीने शासनाकडे पैशाची डिमांड केली निधी मागण्याची, परंतु शासनाने कंपनीला अजून पैसे दिलेले नाहीत, त्यामुळे हे पैसे थांबलेले आहेत। आज शेकडो शेतकऱ्यांना घेऊन जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनात आम्ही तब्बल 3-4 तास ठिय्या मांडला। जिल्हा कृषी अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांशी, पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली। मी स्वतः राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेबांशी बोललो। आपल्या जिल्ह्याचे, बुलढाणा जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री माननीय आकाशदादा फुंडकर यांच्याशी माझं बोलणं झालं आणि कॅबिनेटमध्ये हा विषय मांडण्यासंदर्भामध्ये मी त्यांना विनंती केली। राज्य शासनानं तातडीनं AIC विमा कंपनीला निधी जी मागितलेला आहे तो निधी ताबडतोब द्यावा आणि विमा कंपनीनं बुलढाणा जिल्ह्यातल्या 2 लाख शेतकऱ्यांचे राहिलेले 233 कोटी रुपये ताबडतोब रिलीज करावे ही आमची मागणी आहे। आठवडाभरात जर का हे पैसे शेतकऱ्यांच्या हक्काचे मिळाले नाही तर आठवडाभरानंतर मात्र अत्यंत उग्र आणि आक्रमक स्वरूपाचं आंदोलन बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही सगळे शेतकरी करणार आहोत।